नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी केली तर लक्षात ठेवा, शरद पवार म्हणतात मला। लोणावळ्यातील संवाद मेळाव्यात शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा। मी या रस्त्याने जात नाही, पण कुणी अशी स्थिती निर्माण केली तर सोडत नाही। शरद पवार सुनील शेळकेंवर भडकले। तू आमदार कुणामुळे झाला, तुझ्या अर्जावर कुणाची सही, पवारांचा सवाल। शरद पवारांनी पुरावे द्यावे, अन्यथा पवारांनी खोटे आरोप केले हे महाराष्ट्रभर फिरून सांगेन। आमदार सुनील शेळकेंचं पवारांना आव्हान। शरद पवारांची भेट घेणार आणि काय चूक झाली हे विचारणार, शेळकेंचं वक्तव्य। कार्यकर्त्यांना दम दिला अशी पवारांना चुकीची माहिती दिली। शरद पवारांनी वक्तव्य करण्याआधी शहानिशा करण्याची गरज होती। पवारांच्या इशाऱ्यानंतर आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। जयंत पाटील दुसऱ्या पक्षात गेले तर रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जबाबदार राहतील। सुनील शेळकेंचा आव्हाड आणि रोहित पवारांवर निशाणा। अजित पवारांनी मला उमेदवारी दिली, माझ्या मतदारसंघासाठी विकास निधी दिला, मग त्यांची साथ का सोडावी, आमदार सुनील शेळकेंचा सवाल। आमदार सुनील शेळकेंशी चर्चा करणार, शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश। लोणावळ्यातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। प्रफुल्ल पटेलांनी लोकसभेत आपलं नेतृत्व करावं ही जनमानसाची भावना। गोंदियातील सभेत प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेलांचा दावा, तर एखाद्या जागेवर दावा करण्यात काय वाईट। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरील प्रश्नावर दादांचं उत्तर। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता। शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच का मोदी गॅरंटी। मोदी गॅरंटी जाहिरातबाजीवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा। नाना पटोले आणि वर्षा गायकवाडांवर गुन्हा दाखल। 2 वेगवेगळ्या प्रकरणात विना परवानगी मोर्चा। जमावबंदीसह कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पुणे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुणे महापालिकेसमोर बॅनरबाजी। महापौर पद दिलं, सरचिटणीस पद दिलं, आता खासदारकी पण हवी। बॅनरवर कष्टाळू भाजप कार्यकर्ता असा उल्लेख। भाजपात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, अशा बॅनरला पक्ष भीक घालत नाही। मेरिटप्रमाणे सर्वे केलाय, काही नावंही दिल्लीला पाठवली आहेत। संजय काकडेंची मुरलीधर मोहोळांच्या बॅनरवर प्रतिक्रिया। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी आरएसएस कडून डॉक्टर मिलिंद नरोटेंचं नाव समोर। महायुतीकडून याआधी विद्यमान खासदार अशोक नेते तसंच मंत्री धर्मराव अत्राम यांच्या नावाची चर्चा। काँग्रेसकडून नांदेड लोकसभेसाठी यशपाल भिंगे यांची चाचपणी सुरू। पक्षाने जबाबदारी दिल्यास नांदेड लोकसभा लढवणार, यशपाल भिंगे यांचं वक्तव्य। रयत क्रांती संघटनेकडून महायुतीकडे हातकणंगले मतदारसंघाची मागणी। हातकणंगलेची लोकसभेची जागा रयत क्रांती जिंकू शकेल, सदाभाऊ खोतांना विश्वास। कोल्हापुरात ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर प्रचार। आपलं कोल्हापूर आपलंच राहणार, एकनिष्ठ शिवसैनिक भगवा फडकवणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची प्रचार मोहीम। खासदार नवनीत राणा यांच्या मेळघाटमध्ये निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा मेळघाट की बेटी असा बॅनरवर राणांचा उल्लेख। नवनीत राणा यांनी तयार केले प्रचार रथ। अमरावतीत आमदार बच्चू कडूं विरोधात भाजप आक्रमक। कामगार कल्याण आयुक्तांच्या दालनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या। बच्चू कडूंनी कामगार कल्याण विभागाचा नियमबाह्य कार्यक्रम घेतल्याचा आरोप। पुण्यातील शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक आमदार आक्रमक। माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या प्रश्नांसाठी उपसंचालक कार्यालयासमोर 4 आमदारांचा रास्ता रोको। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। पगार होत नसल्याने टोल कर्मचाऱ्यांनी पुकारला बंद। आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा नाही। अमरावतीत कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू। जिल्ह्यातील 500 पैकी 300 कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर। विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस। वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा। प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। नाशिकमध्ये आजपासून दुकानांच्या पाट्यांची तपासणी। महापालिकेकडून इंग्रजी पाट्यांविरोधात मोहीम। मराठी पाट्या न आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात नीलगाय रानडुकरांमुळे शेतीचं नुकसान। वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी संतप्त ग्रामस्थांचं वनविभागाच्या विरोधात उपोषण।
वर्ध्यात बोर व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाची मागणी. प्रहार जनशक्ती पक्षाकडून व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची निवेदन. संदेशखाली प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भंडाऱ्यात निदर्शनं. भंडारा येथे त्रिमूर्ती चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी. तर राज्यातील सुमारे 42,000 कंत्राटी वीज कर्मचारी आंदोलनावर ठाम. प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्याच्या शेगावमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली निदर्शनं. भुसावळमध्ये कंत्राटी वीज कामगार संघटनेचे विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणं आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित. पथविभागाच्या उपअभियंत्याला पालिकेकडून नोटीस. पुण्यातला प्रकार. केंद्राकडून 4,750 टन कांदा निर्यातीला मिळाली मंजुरी. टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी बीडच्या सौदाना गावातील ग्रामस्थांचा पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा. जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाईची समस्या. सोलापुरातील ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा. कुंभारी गावचा युवक भागवतोय हजारो ग्रामस्थांची तहान. स्वमालकीच्या विहिरीतून दररोज 12 टँकरद्वारे 72,000 लिटर पाण्याचं मोफत वाटप. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील राजगृह नगरचा पाणी प्रश्न मार्गी. वंचितच्या नगरसेविका प्रतीक्षा वसुकार यांच्या प्रयत्नाने घराघरात पोहोचलं पिण्याचं पाणी. वैतरणा धरणावरील कॅनलचं काम प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीने बंद पाडलं. वैतरणा धरणातील अतिरिक्त जमिनी मूळ पालकांना आता परत करण्याची मागणी. वाशिममध्ये 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी आणि गारपिटीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. नैसर्गिक आपत्तीला आठवडा उलटला तरी पंचनामे पूर्ण न झाल्याने शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये टरबुजात केली मिरचीची लागवड. तब्बल 1.5 एकर शेतीमध्ये शेतकरी एकनाथ रोटेंचं लाखांचं उत्पन्न. भंडाऱ्यातील कोठोणा शेतशिवारात बिबट्याने 8 वासरांना त्यांचा बळी घेतलाय. शेतकऱ्यांसह परिसरात दहशतीचं वातावरण. राज्यातील 36,000हून अधिक अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार. अंदाजित 250 कोटी रुपयांचा खर्च होणार. अमरावतीच्या सालबर्डी आणि कोंडेश्वर देवस्थानासाठी शिवरात्रीला 150 बस सेवा. 5 ते 13 मार्चपर्यंत बस सेवा उपलब्ध राहणार. शिवभक्तांसाठी अतिरिक्त बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. बीडमध्ये परळीत महाशिवरात्री निमित्त यात्रानगरी सजली. लहानग्यांसह मोठ्यांमध्ये यात्रेचा उत्सव.